राज्य सरकारच्या 100 दिवसांच्या कार्यकालीन सुधारणा कार्यक्रमाचा निकाल जाहीर करण्यात आलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ट्विट करत याबद्दलची माहिती दिली आहे। या यादीत एकूण 12 विभागांची 100% कामं पूर्ण झाल्याचं पाहायला मिळालंय। सरकारच्या 100 दिवसाच्या निकालानुसार आदिती तटकरेंचा महिला आणि बाल विकास विभाग सर्वोत्तम आहे। आदिती तटकरेंच्या खात्याला 80% गुण मिळाले आहेत, तर सार्वजनिक बांधकाम विभाग 77.95% गुणांसह द्वितीय क्रमांकावर आहे। माणिकराव कोकाटेंच्या कृषी विभागाला 66.15% इतके गुण मिळालेत। ग्रामविकास विभाग 4थ्या तर परिवहन आणि बंदरे विभाग 5व्या स्थानी आहे। बीडच्या परळीमध्ये न्यायालयाचा कोनशिला समारंभ पार पडला। या समारंभासाठी मंत्री पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे एकत्र आले। धनंजय मुंडे पुन्हा सक्रिय झाल्याचं पाहायला मिळाले। उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येत असतील तर आनंदच आहे। पुरोगामी विचार आणि लोकशाही जपण्याचं काम त्यांनी करावं असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलंय। जातीनिहाय जनगणनेचा ऐतिहासिक निर्णय पंतप्रधान मोदींनी घेतलाय। यातून प्रत्येक घटकाला न्याय देता येईल असं म्हणत दादा भुसेंनी जातनिहाय जनगणनेच्या निर्णयाचं कौतुक केलंय। शक्तीपीठ महामार्गावरून शेतकरी आणि चंद्रकांत पाटलांमध्ये खडाजंगी झाली आहे। यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी चंद्रकांत पाटलांविरोधात आंदोलन केलंय। दरम्यान शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली। ढगाळ वातावरणाचा उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या दौऱ्याला फटका बसला। उद्योगमंत्र्यांना घेण्यासाठी पुण्यातून आलेलं हेलिकॉप्टर रायगडमधूनच माघारी फिरलं। पुण्यात भाजप पश्चिम महाराष्ट्राचं भव्य भाजपा कार्यालय उभारणार आहे। पुण्यातील डीपी रोडवर भाजपचं अद्ययावत आणि सुसज्ज कार्यालय उभं राहणार आहे। कृष्णा मराठवाडा सिंचन योजनेवरून आमदार राणा जगजितसिंह पाटील आणि खासदार ओमराजे निंबाळकर मध्ये जुंपली। पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत भूजल विभागाच्या कार्यक्रमातच दोन्ही भावांमध्ये शाब्दिक टोलेबाजी रंगली। जातनिहाय जनगणनेचा महत्त्वाचा निर्णय केंद्र सरकारने घेतलाय। देशातील नागरिकांच्या मनातील भावना लक्षात घेत हा निर्णय घेण्यात आलाय, अशी प्रतिक्रिया भाजप खासदार अशोक चव्हाण यांनी दिली आहे। केंद्र सरकारने देशभरात जातीय जनगणना करण्याचा निर्णय घेतलाय, त्यावरून राहुल गांधींनी टीका केली होती। त्यावरून राधाकृष्ण विखे पाटलांनी राहुल गांधींसह काँग्रेसवरही हल्लाबोल केलाय। विरोधक पूर्णपणे फ्लयग्रस्त झालेत, त्यांच्याकडे मुद्देच नाहीत, केवळ टीका करणं हाच त्यांना उद्योग आहे, असा टोलाही लगावला। राज्यात खंडणीखोरांचं साम्राज्य असून खंडणीखोरांना राजाश्रय दिला जातोय। राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था रसातळाला गेली आहे, अशी टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी केली। परिस्थिती सुधारायची असेल तर मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेतली पाहिजे, असंही चव्हाण म्हणाले। उन्हाळी सुट्ट्यांमुळे राज्यात विशेष रेल्वे गाड्या सुरू झाल्या आहेत। 8 जूनपर्यंत रेल्वेचं रिझर्वेशन फुल झालंय, तर खासगी ट्रॅव्हलर्सच्या तिकीट दरातही आता तिप्पट वाढ झाली आहे। महाराष्ट्र दिनानिमित्त सिंधुदुर्गात विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले। यावेळी पालकमंत्री नितेश राणेंनी आंदोलनकर्त्यांची भेट घेत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि तात्काळ समस्या सोडवण्याच्या प्रशासनाला सूचना दिल्या। रासायनिक खत कंपन्यांकडून पुरवठ्यातील लिंकिंग पद्धत पूर्णपणे बंद होईपर्यंत रासायनिक खतांची वाशिमसह राज्यभरात खरेदी बंद करण्याचा निर्णय महाराष्ट्र फर्टिलायझर्स असोसिएशनने घेतलाय। आजपासून त्याची अंमलबजावणी करण्यात आली। गोंदियाच्या देवरी शहरात पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे, त्यामुळे नागरिकांना टँकरने पाणी पुरवठा करण्यात येतोय। मुख्यमंत्र्यांच्या 100 दिवसांचा कार्यकालीन सुधारणेच्या निकालात जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी स्थान पटकावलंय। जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी 80.86% इतके गुण मिळवलेत। वाशिम जिल्ह्यातील करडा येथील कृषी विज्ञान केंद्राकडून खरेदी केलेल्या लिंबांच्या रोपांना इडलिंबू लागल्याचा प्रकार समोर आलाय। चौकशी समितीच्या अहवालात ही बाब स्पष्ट झाली आहे, त्यामुळे पीडित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली।
शिर्डीतील कोते दाम्पत्य गेल्या 25 वर्षापासून सर्वसामान्यांसाठी सामूहिक विवाह सोहळा आयोजित करत असून आतापर्यंत तब्बल 2450 विवाह त्यांनी लावले आहेत. स्वतःला मुलगी नसल्याने 25 वर्षापूर्वी सुरू केलेला सोहळा आता लोक चळवळ झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी दावोसमध्ये करार केलेल्या उद्योगांमधील 2 मोठे उद्योग सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणणार असल्याचं सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी जाहीर केलं. उद्योग गुंतवणूक परिषदेमध्ये नितेश राणेंनी याबाबत माहिती दिली. उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने पर्यटक पर्यटन स्थळांकडे निघाल्याने मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर वाहतूक कोंडी झाली आहे. खंडाळा घाट ते खालापूर दरम्यान तब्बल 8 ते 10 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याचं पाहायला मिळालं. नव्या वक्फ बोर्ड कायद्याला विरोध करण्यासाठी ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डच्या वतीनं पुकारण्यात आलेल्या बत्तीगुल आंदोलनाला मालेगावातही प्रतिसाद मिळालाय. मुस्लिम समाजानं रात्री 15 मिनिटं सर्व लाईट बंद ठेवून कायदा रद्द करण्याची मागणी केली. विक्रमगड तालुक्यातील सरकारच्या महत्त्वाकांक्षी असलेल्या ऊर्जा मंत्रालयाच्या 1385 मेगावॅट सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा साठवण आणि वितरण प्रकल्पाला श्रमजीवी संघटनांसह स्थानिक ग्रामस्थांनी विरोध दर्शवलाय. यावेळी प्रकल्पाच्या कामाच्या ठिकाणी ग्रामस्थांनी आंदोलन केलं. वर्ध्यात जलसंपदा विभाग विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या वतीनं जलसंधारण कृती पंधरवडा राबवण्यात आलाय. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीला पालकमंत्री पंकज भोयर यांच्यासह जलसंपदा पाटबंधारे विभागाचे अधिकारीही उपस्थित होते. यावेळी भविष्यात पाणी टंचाई होणार नाही यासाठी प्रयत्न करण्याचं आश्वासन पालकमंत्री पंकज भोयर यांनी दिले. बीडच्या माजलगावात लिंगायत समाजाचे धर्मगुरू जगज्योती महात्मा बसवेश्वर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. महात्मा बसवेश्वरांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रम राबवण्यात आलेत. यावेळी शहरात वृक्ष लागवडही करण्यात आली. वसईच्या ग्रामीण भागात विहिरींनी पार तळ गाठलेत. आदिवासी पाड्यातील नागरिकांना डोंगर दऱ्यातून वाट काढत नदीच्या पात्रातून खड्डे खणून दूषित पाण्यावर आपली तहान भागवावी लागते. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही ऐरणीवर आलाय. नांदेड जिल्ह्यातील तापमान दिवसेंदिवस वाढतंय. तापमानाचा पारा 43 अंशांवर गेल्यामुळे ट्रान्सफॉर्मरही तापलेत. त्यामुळे ट्रान्सफॉर्मरचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी कूलरची व्यवस्था करण्यात आली. जिल्ह्यातील 150 विद्युत केंद्रात सध्या कूलरचा वापर सुरू आहे. खेड तालुक्यातील शिरगाव खोपी पिंपळवाडी येथील डुबी प्रकल्पातील कालव्यांमधील गळतीमुळे शेतकऱ्यांच्या सिंचनाला लाभ मिळू शकलेला नाही. त्यामुळे शासनाच्या कोट्यवधी रुपयांचा निधी वाया गेलाय. या विरोधात ग्रामस्थांनी पाटबंधारे कार्यालयासमोर उपोषण सुरू केले. पंढरपूरमधील प्रस्तावित कॉरिडॉरबाबत जिल्हा प्रशासनातील प्रमुख असलेले दस्तूरखुद्द जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद मैदानात उतरले आहेत. या प्रकल्पातील बंधितांशी ते स्वतः चर्चा करणार आहेत. मेधा कुलकर्णी यांनी अजित पवारांनी केलेल्या उद्घाटनावरून नाराजी व्यक्त केली आहे. दादांना रात्रीची आणि दिवसाची कुठलीही एक वेळ द्या, पण एक वेळ घोषित करा. वेळेच्या पूर्वी दादांनी उद्घाटन करू नये असं मेधा कुलकर्णी म्हणाल्या. जळगाव जिल्ह्यातील 7 गावांना 8 टँकरने पाणीपुरवठा केला जातोय, तर 31 गावांमध्ये विहिरीचं अधिग्रहण करण्यात आलंय. जळगाव जिल्ह्यात तापमानाचा पारा 42 ते 43 अंशांवर कायम असल्यानं प्रकल्पासह भूजल पातळीतही झपाट्याने घट होत आहे. मावळ तालुक्यातील 50 गावांना तसंच हिंजवडी आयटी हब आणि संपूर्ण पिंपरी चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणातील पाण्याची पातळी खालावली आहे. पाणी साठा 34% आल्यानं नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता वर्तवण्यात येते. रत्नागिरीत उद्योगमंत्री उदय सामंतांनी कूलिंग व्हॅनची टेस्ट राईड घेतली. सिंधुरत्न समृद्ध योजनेमधून आंबा बागायतदारांसाठी कूलिंग व्हॅनची सोय करण्यात आली. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली बस डेपोतील 35 जुन्या बस भंगारमध्ये काढण्यात आल्यानं दापोली डेपोच्या बसची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे बसचा तुटवडा जाणवत असून अनेक गावातील बस रद्द करण्याची वेळ दापोली आगारावर आली आहे.
त्यामुळे नवीन बस उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी करण्यात येते। जळगावच्या जिल्हा परिषदेच्या जुन्या इमारतीमधील कृषी विभागातील तांत्रिक कक्षात अचानक स्लॅब कोसळलाय। मात्र सुदैवाने जीवितहानी झाली नाही। स्लॅब कोसळल्याची माहिती बांधकाम विभाग आणि उपविभागाला लेखी स्वरूपात कळवण्यात आली आहे। मनमाडमध्ये आदिवासी समाजाचा महत्त्वपूर्ण मानला जाणारा बोहाडा उत्सवाला सुरुवात झाली। या उत्सवानिमित्त लोप पावत चाललेली संस्कृती आणि परंपरा जपण्याचा प्रयत्न केला जातोय। परशुराम घाटातील कृत्रिम धबधब्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे। पावसाळ्यात हा कृत्रिम धबधबा परशुराम घाटाचं सौंदर्य फुलवणार आहे। मावळ आणि मुळशी तालुक्यातील 10 गावांना पिण्याचे पाणी तसंच सिंचनासाठी पाणी पुरवठा करणाऱ्या कासारसाई धरणातील पाणी पातळी खालावली आहे। त्यामुळे कासारसाई धरणाचा पाणीसाठा 27% आलाय। त्यामुळे नागरिकांनी आता पाणी जपून वापरावं असं आवाहन करण्यात येतंय। सांगलीतील विहिरीमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या 2 तरुणांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झालाय। रेस्क्यू फोर्स टीमकडून 40 फूट खोल विहिरीतून अथक प्रयत्नांनंतर मृतदेह शोधून काढण्यात आले। कोकणातील आंबा, काजू, नारळ आणि सुपारीच्या बागायतदारांना त्रासदायक ठरत असलेल्या माकडांच्या समस्येवर आता प्रभावी उपाय करण्यात आलाय। पालकमंत्री उदय सामंत यांच्या पुढाकाराने मोठ्या प्रमाणावर मंकी रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात आलंय। आतापर्यंत 2,500 ते 3,000 माकडे पकडून त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलं। नागपूर जिल्ह्यातील उमरेड करहांडला अभयारण्यातील F2 वाघीण तिच्या 5 बछड्यांसह तलावात पाण्यात खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल होतोय। या वाघिणीनं सर्वांचंच लक्ष वेधलंय। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या देहू ते विठ्ठलवाडीत जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन अनेक महिन्यांपासून गळत असल्याची बातमी न्यूज 18 लोकमतनं दाखवली होती। यावेळी प्रशासनानं त्याची तातडीने दखल घेतली आणि पाईपलाईन दुरुस्त केली। त्यामुळे देहूकरांनी न्यूज 18 लोकमतचे आभार मानले। नागपुरात घराचं कुलूप तोडून चोरी करणाऱ्या 3 आरोपींना पारडी पोलिसांनी अटक केली आहे। त्यांच्याकडून जवळपास 1 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। आरोपींकडून सोन्याचे दागिने, रोख रक्कम असा एकूण 1 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला।